हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज होती धुळवड म्हणजेच धुलीवंदन. आज सकाळच्या नाश्त्यात पोहे बनवले होते. त्यानंतर आमच्या घरात ना पेंटर आले होते. ते पेंटरचं काम चालू होतं. बघा, कलर दिला आहे आम्ही घराला. हे बघा, आणि राडा तर काढलेला पाहिलाच आहे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये. हे बघा कलर कसा आहे. त्यानंतर खाली धुली खेळलेली. तर त्यानंतर मी घेतली भाऊजींच्या लग्नासाठी बॅग पॅकिंग करायला घेतली. तर ही बॅग मी ना ऑनलाईन मिशोवरून ऑर्डर केली ती 88 रुपयांना. तर बघा, तर हिची क्वालिटी ना खूप भारी आहे. बघा, मेकअपचं सामान नेण्यासाठी मेकअप बॅग मागवली होती मी. सामान नव्हतं मागवलं, पण मी माझं आहे तेच भरलं. लांब जायचं, लांब प्रवासासाठी बॅग पाहिजे म्हणून. हे बघा, एवढं सर्व सामान त्यात भरून घेतलं. आणि जेवढं भरले ते अजून तेवढंच सामान भरेल एवढी मोठी बॅग आली होती. आणि क्वालिटी भारी आहे. हे बघा, मी सर्व सामान माझं त्यात भरून घेतलं. त्यानंतर दहीच्या बांगड्या होत्या सेट बनवून, त्या पण लावून ठेवून दिल्या. तिला बाहेर घालायची वेळ आली तिथे गेल्यानंतर, तर पाहिजेत म्हणून. तर हे बघा, बॅग पॅक झालेली आहे. त्यानंतर कपड्यांची बॅग पॅक केली मी. हे बघा, ही माझ्या लग्नाची बॅग आहे. आणि साडी, त्यांचा ड्रेस, हिंदवीची फ्रॉक, तिला साऊथ इंडियन फ्रॉक आहे घेतलेली. तर लग्नामध्ये दिसेलच तुम्हाला कशी आहे. हे बघा, ती बॅग पण त्याच बॅगमध्ये मी पॅक करून घेतली, सेपरेट नव्हते घेतली. तर 3-4 साड्या, हिंदवीचे ड्रेस हे सर्व पॅक केल्यामध्येच हिंदवी बॅग लावून घेतो. तिला काहीच घाई झाली ती काय माहिती. हे बघा, नंतर पॅक करून घेतली. हे बघा, त्यानंतर हिंदवीचा एक ड्रेस घेतला वरती आणि बॅग पॅक करून घेतली. हे बघा, त्यानंतर चला तर मग तुम्ही अशी बॅग कधी पॅक केली का? आणि धुलीवंदन तुमचं कसं साजरं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर.